शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अखेर निर्णय झालेला आहे। सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सरसकट कर्जमुक्तीसाठी समिती गठीत होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। शेतकरी संघटनेच्या लढाईमुळे सरसकट कर्जमुक्तीला यश। सध्या जर पाहायला गेलं तर आता सरसकट कर्जमुक्तीसाठी समिती गठीत होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता लवकरच, राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांना मिळणारा लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल। सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीसाठी अखेर निधी मंजूर। सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे, त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। 22 जिल्हे पात्र असणार आहेत। हवामानासंदर्भातील मोठी बातमी, घराघरामध्ये पोहोचवणार अद्ययावत हवामान अंदाज। 2.5 लाख ग्रामपंचायतीमध्ये बसवण्यामध्ये येणार आहे स्वयंचलित हवामान केंद्रे। IMDचा रोडमॅप व्हिजन 2047 प्रसिद्ध। मोठी बातमी, शेतकऱ्यांना 5 वर्षामध्ये 27,243 कोटींची मदत। सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या 5 वर्षामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल 27,243 कोटींचा लाभ मिळाला। प्रतिथेंब अधिक पीक योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी 152 कोटींचा निधी होणार वितरित, शेतकऱ्यांना दिलासा। उन्हाच्या चटक्यामध्ये वाढ शक्य, सध्या जर पाहायला गेलं तर वादी पावसाचे ढग दूर झाल्यामुळे आता राज्यामध्ये उन्हाची ताप पुन्हा वाढू लागले असल्याचे चित्र कायम। मोठी बातमी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रखडलेल्या पीक विम्याचे 185 कोटी रुपये, विम्याचे 2160 कोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता सर्वात अगोदर बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यासह 22 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून सध्या बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। तब्बल 185 कोटीचा निधी मंजूर। महत्त्वाची बातमी, शेतकरी हिताचे निर्णय घ्या, गिरीश महाजन। सभापतींसह संचालक मंडळांना देण्यामध्ये आलेल्या आहेत सूचना। शेतकऱ्यांसाठी जलसंधारण योजना प्रभावीपणे राबवणार, संजय राठोड यांच्या हस्ते गाळमुक्त धरण पोर्टलचे उद्घाटन। निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा, सरासरी प्रति क्विंटल 1,300 रुपयांचा दर। सध्या पाहायला गेलं तर कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क अखेर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने रद्द करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केला असून आता निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दरामध्ये सुधारण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे, सरासरी दर 1,300 रुपयांपर्यंत। नाफेडच्या तूर नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ, सध्या जर पाहायला गेलं तर आता तुरीची हमीभावाने खरेदी सुरू असली तरी सद्यस्थितीला आता नाफेडच्या तूर नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 31 मार्च पूर्वीच जमा होणार खरीप पीक विमा, 2197 कोटी रुपयांचा निधी मंजूर। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची विधानसभेमध्ये घोषणा। सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून आता 31 मार्च पूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। तब्बल याकरिता आता 2197 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पात्र जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत, व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत पहा। वैयक्तिक शेततळे योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार, कृषी आयुक्तालयाकडे निधी वितरित। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, वैयक्तिक शेततळे योजनेचे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार।
मोठी बातमी, अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर, मिळणार हेक्टरी 13,600 रुपये। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पात्र जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत, फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। महत्त्वाची बातमी, मराठवाड्यातील विकास प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्र्यांशी गोडफडे यांची चर्चा। सध्या जर पाहायला गेलं तर आता गृहमंत्र्यांशी गोडसे यांची चर्चा। महाराष्ट्रातील 77 लाख शेतकऱ्यांना देण्यामध्ये आला डिजिटल ओळख क्रमांक, उत्तर प्रदेश आघाडीवर। सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे। या अंतर्गत आता महाराष्ट्रातील 77 लाख शेतकऱ्यांना लाभ। मोठी बातमी, 57,000 शेतकऱ्यांसाठी 79 कोटी रुपयांचा निधी मंजूर, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता अकोला जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सध्या जर विचार केला तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता अकोला जिल्ह्यातील 57,000 शेतकऱ्यांकरिता तब्बल 79 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। शेतकऱ्यांकडे JDCCचे 477 कोटी रुपयांचे कर्ज थकीत, कर्जमाफी न झाल्याचा परिणाम, चालू वर्षामध्ये 56% वसुली। सध्या जर पाहायला गेलं तर जळगाव जिल्ह्यातील सध्या चित्र पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल 477 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याचे चित्र आहे। लासलगावमध्ये कांद्याच्या दराच्या घसरणीला ब्रेक। सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याच्या निर्णयामुळे लासलगावमध्ये कांद्याच्या दराच्या घसरणीला ब्रेक लागले आहे। महत्त्वाची बातमी, कुजलेल्या कांद्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कोण देणार, विरोधकांकडून प्रश्नांची सरबत्ती, निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल पणन मंत्र्यांनी मांडला केंद्र सरकारच्या आभाराचा प्रस्ताव। खासदारांच्या पगारामध्ये वाढ पण शेतकऱ्यांच्या हमीभावाचे काय, शेतमालाच्या हमीभावावरून राजू शेट्टींचा केंद्र सरकारला परखड सवाल। सध्या जर पाहायला गेलं तर आता राजू शेट्टी आक्रमक झाले असल्याचे चित्र आहे। खासदारांच्या पगारामध्ये वाढ असून शेतकऱ्यांच्या हमीभावाचे काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। उष्णतेची तीव्रता वाढली, राज्यामध्ये उष्माघाताचे 21 रुग्ण। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। उष्णतेची तीव्रता ही वाढलेली असून राज्यामध्ये उष्माघाताचे 21 रुग्ण आढळले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। मोठी बातमी, अतिवृष्टीमुळे नुकसान, 42,000 शेतकऱ्यांना 5,568 कोटींची मदत मिळणार। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आता बुलढाणा जिल्ह्यातील 42,000 शेतकऱ्यांना तब्बल 5,568 कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। तसेच तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। सद्यस्थितीला आता बुलढाणा जिल्हा पीक विम्यासाठी आणि नुकसान भरपाईसाठी पात्र असून आता बुलढाणा जिल्ह्यातील 42,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल 5,568 कोटींची मदत ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा। 7 शेतमालांचे वायदे बंदच राहणार, सोयाबीनसह सोयातेल, सोयाबीन, हरभरा, गहू आणि मुगाचा समावेश। सध्या जर पाहायला गेलं तर शेतीमाल बाजारामध्ये सध्या बहुतांश मालाचे भाव मंदीत आहेत। या परिस्थितीमध्ये शेतकरी, व्यापारी, आयात आणि निर्यातदारांसाठी वायदे बाजार फायद्याचा ठरू शकतो। सध्या जर विचार केला तर आता 7 शेतीमालांचे वायदे हे बंदच राहणार आहेत। यामध्ये सोयाबीनसह सोयातेल, सोयाबीन, हरभरा, गहू आणि मुगाचा समावेश। थकीत ERP-साठी धडक मोर्चा काढण्याचा शेट्टींचा इशारा, न्यायालयाच्या निकालाची प्रत साखर आयुक्तांना दिली। सध्या पाहायला गेलं तर आता थकीत ERP-साठी धडक मोर्चा काढण्याचा शेट्टींचा इशारा सध्या पाहायला मिळत आहे। 3 वर्षाच्या लढ्यानंतर बीज उत्पादकांना अनुदान, बियाणे उत्पादक संघाकडून शासनाकडे पाठपुरावा। सध्या जर पाहायला गेलं तर आता बीज उत्पादनासाठी अनुदान देण्यामध्ये येणार आहे। तब्बल 2 वर्षांच्या लढ्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। बियाणे उत्पादक संघाकडून
शासनाकडे आता पाठपुरावा करण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। तब्बल 2 वर्षाच्या लढ्यानंतर आता अनुदान मिळणार। सिबिलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला उत्तर। सध्या पाहायला गेलं तर आता सिबिलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे आता प्रश्नाला उत्तर। महत्त्वाची बातमी, खानदेशातून आखातामध्ये केळी निर्यातीमध्ये वाढ, बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज 14 ते 16 कंटेनर निर्यात। सध्या पाहायला गेलं तर खानदेशामधून आखातासह अन्य भागांमध्ये केळीचा पाठवणूक गती घेत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। कृषी सुधारणाबाबतची राज्यपालांनी घेतली माहिती। सध्या पाहायला गेलं तर आता राज्यातील कृषी शिक्षण व संशोधन तसेच पणन सुधारणाबाबत विविध समित्यांकडून झालेल्या अभ्यास अहवालाची माहिती राज्यपाल CP राधाकृष्ण यांनी घेतली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। बांधकाम कामगारांना मिळणार 12,000 रुपये निवृत्ती वेतन। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।